जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण एस वाय बी कॉम 2019 क्रेडिट पॅटर्नच्या सेमिस्टर 3मधील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर फर्स्ट हा जो काही पेपर झालेला होता समर एक्झाम 2022मध्ये, तर याची क्वेश्चन पेपर कशी होती, कोणकोणत्या चॅप्टरवरती कोणकोणते प्रश्न विचारलेले होते, प्रश्नांचं स्वरूप कसं होतं आणि फिल इन दी ब्लँक्स आणि मॅच दी पेअर्स याचे उत्तरं काय होते या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अद्याप जर का आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग बघूया आपण एस वाय बी कॉम सेमिस्टर 3चा कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर फर्स्टचा समर एक्झाममधील क्वेश्चन पेपर कसा होता. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एस वाय बी कॉम सेमिस्टर 3 कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर दिसतोय 2019 क्रेडिट पॅटर्नचा. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉस्टिंग हा स्पेशलायझेशनचा सब्जेक्ट्स आहे. ओके, यासाठी तुम्हाला इंटरनलला 30 मार्क, विद्यापीठाच्या प्रॅक्टिकलला 20 मार्क आणि विद्यापीठाची जी काही लेखी परीक्षा होते, रिटर्न एक्झाम होते, यासाठी तुम्हाला 50 मार्क अवेलेबल आहेत. आणि 50 मार्कासाठी तुम्हाला विद्यापीठाच्या परीक्षेसाठी फक्त 2 तासाचा कालावधी देण्यात आलेला आहे. ओके, सो या प्रश्नपत्रिकेत कोणकोणते प्रश्न विचारले, एकूण प्रश्नांची संख्या किती होती हे आपण जाणून घेऊया. बघा, तत्पूर्वी अगोदर आपल्याला त्यांनी काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिले ते आपण समजून घेऊ. जसं की 1 नंबर इन्स्ट्रक्शन दिलं की ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, म्हणजे तुम्हाला जेवढे काही प्रश्न दिलेले आहे ते तुम्हाला टोटली पूर्णपणे सॉल्व करायचे आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यानंतर फिगर्स टू राईट इंडिकेट द फुल मार्क्स, उजव्या बाजूला जे काही फिगर दिसत आहे ते तुम्हाला त्या प्रश्नाला असलेले मार्क दर्शवत आहे. आणि यू कॅन यूज द सिम्पल कॅल्क्युलेटर ओनली. ओके, तुम्हाला साधं कॅल्सी तुम्ही यूज करू शकता. बघा, इथं टोटल तुम्हाला 4 प्रश्न विचारलेले होते. त्यापैकी प्रश्न क्रमांक 1A हा तुमचा फिल इन दी ब्लँक्स किंवा ज्याला MCQ म्हणूया आपण, त्या पद्धतीचा प्रश्न होता. यामध्ये टोटल तुम्हाला 6 MCQ विचारलेले होते. त्यापैकी कोणत्याही 5 MCQची उत्तरं तुम्हाला लिहिणं अपेक्षित होतं. द टेक्निक्स अँड प्रोसेस ऑफ असर्टेनिंग कॉस्ट, सो इट इज नोन ॲज अ डॅश डॅश. सो आपल्याला माहिती आहे कॉस्टिंग आहे. आणि सेकंड नंबर विचारलेला होता की डॅश डॅश इट इज द व्हॅल्यू बेस सिस्टीम ऑफ मटेरियल कंट्रोल. हे तर माहितीच आहे आपल्याला, कारण आपल्याला चॅप्टरच आहे ABC ॲनालिसिसचा. ओके, सो या पद्धतीने टोटल तुम्हाला जसं पहिल्या प्रश्नाचं उत्तर कॉस्टिंग आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ABC ॲनालिसिस आहे, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट मटेरियल आहे, चौथ्या प्रश्नाचं उत्तर प्राईम कॉस्ट आहे, पाचव्या प्रश्नाचं उत्तर फॅक्टरी आहे आणि 6व्या प्रश्नाचं उत्तर फायनान्शियल अकाउंटिंग आहे, जे तुम्हाला ओव्हरऑल परफॉर्मन्स बिझनेसचे दाखवत असतात. या पद्धतीने ही प्रश्नपत्रिका विचारलेली होती. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 कशाच्या संदर्भात होता, तर MCQच्या संदर्भात होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1B हा कशाशी संबंधित होता, तर मॅच द फॉलोविंग पेअर्स होता. यामध्ये तुम्हाला 5 पेअर्स दिलेले होते आणि त्याचे संबंधित पर्याय पण दिलेले होते. यासाठी तुम्हाला 5 मार्क्स आहे. जसं की कॉस्ट युनिट, EOQ, बिल ऑफ मटेरियल, इनवाईस, ITR या पद्धतीचे प्रश्न होते आणि त्याला ऑप्शन तुम्हाला इकडे उजव्या साईडला दिलेले होते. योग्य ते ऑप्शन जसं मी आता टिकमार्क केल्या तशा टिकमार्क करायच्या नाही. तुम्ही ग्रुप A म्हणू शकता आणि उजव्या बाजूला तुम्ही त्याचे आन्सर म्हणू शकता. जसं कॉस्ट युनिटचा आन्सर आहे युनिट ऑफ मेजरमेंट, सो तुम्ही कॉस्ट युनिटच्या समोरच लिहू शकता युनिट ऑफ मेजरमेंट. सेकंड होता EOQचं उत्तर काय आहे, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, म्हणून उजव्या बाजूला तुम्ही आन्सरमध्ये लिहू शकता इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. या पद्धतीने तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. प्रश्न क्रमांक 2 हा कोणता होता, राईट शॉर्ट नोट्स एनी 2 ऑफ द फॉलोविंग. तुम्हाला एकूण 4 शॉर्ट नोट 4 टॉपिकवर दिल्या जातील. त्यापैकी तुम्हाला कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहे. त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स अलोकेट केलेले आहे. बघा, यामध्ये तुम्हाला पहिली शॉर्ट नोट्स होती कॉस्ट युनिट अँड कॉस्ट सेंटर. सेकंड होती आयटम्स एक्सक्लुडेड फ्रॉम कॉस्ट शीट. एकदम सोपा प्रश्न होता. तुम्ही निदान 5 ते 6 पॉईंट जरी त्याच्यात लिहिलेले असते तरीसुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडले असते. नंतर आहे डिस्टिंग्विश बिटवीन टेंडर अँड कोटेशन. त्यानंतर पुढचा प्रश्न होता की डिस्टिंग्विश बिटवीन फायनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग. सो या पद्धतीने तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स विचारलेल्या होत्या आणि या प्रत्येक शॉर्ट नोट्सला 5 मार्क होते.
कोणत्याही 2 यांची उत्तरं लिहायची, तर 5 दुने 10 मार्कासाठी प्रश्न क्रमांक 2 तुम्हाला विचारलेला होता. प्रश्न क्रमांक 3 जो काही दिलेला होता तो आहे तुमचा की फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन you have obtained from the accounts of the Unique Manufacturing Limited for the year ended 31st December 2021 and you are required to prepare cost sheet from the following information. बघा, तुम्हाला 8 मार्कासाठी कॉस्ट शीटचा प्रॉब्लेम दिलेला होता आणि तुम्हाला कॉस्ट शीट प्रॉब्लेम मध्ये तयार करायला लावलेलं होतं. त्यावरतून तुम्हाला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, प्राइम कॉस्ट, वर्क्स किंवा फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट अँड प्रॉफिट ऑब्लिक लॉस अशा पद्धतीने तुम्हाला फाइंड आउट करायला लावलेले होते. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न क्रमांक 3A दिलेला होता 8 मार्कासाठी. तर प्रश्न क्रमांक 3B हा तुमच्या EOQ रिलेटेड होता, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. यासाठी तुम्हाला 7 मार्क दिलेले होते. तुम्हाला EOQचा फॉर्म्युला माहिती आहे, √2 इंटू AB डिवायडेड बाय C. ओके, ॲन्युअल कन्झम्पशन इंटू बाईंग कॉस्ट पर ऑर्डर डिवायडेड बाय कॅरिंग कॉस्ट. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला प्रश्न होता. EOQ कॅल्क्युलेट करा. त्यानंतर नंबर ऑफ ऑर्डर्स पर ॲनम विचारलेला होता. ती कशी फाइंड आउट करायची? ॲन्युअल कन्झम्पशन डिवायडेड बाय EOQ या पद्धतीचा फॉर्म्युला यूज केला तर तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जातील की एका वर्षामध्ये तुम्ही किती वेळेस ऑर्डर प्लेस करता. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारलेले होते. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 हा तुम्हाला किती मार्कासाठी विचारलेला होता? 10 मार्कासाठी. प्रश्न क्रमांक 2 10 मार्कासाठी. प्रश्न क्रमांक 3 15 मार्कासाठी विचारला होता. तर आपण आता प्रश्न क्रमांक 4 कडे वळणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 4 हा पण टोटल 15 मार्कासाठी विचारलेला आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 4A मध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला लावलेलं आहे की मॅक्झिमम स्टॉक लेवल, मिनिमम स्टॉक लेवल, रिऑर्डर लेवल आणि ॲव्हरेज स्टॉक लेवल या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. हा मटेरियलच्या रिलेटेडचा भाग आहे, जो चॅप्टर नंबर 3 आणि चॅप्टर नंबर 4च्या रिलेटेड आहे. चॅप्टर नंबर 4 रिलेटेडच आहे हा. तर तो तुम्ही फाइंड आउट काढू शकता. सगळ्यात अगोदर तुम्हाला रिऑर्डर लेवल काढावं लागते. रिऑर्डर लेवल नंतर तुम्ही मॅक्झिमम, मिनिमम आणि नंतर ॲव्हरेज स्टॉक लेवल काढू शकता. सोपे फॉर्म्युले आहे, फॉर्म्युले पाठ करून ठेवा, निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 4B. तुम्हाला डिफाईन द सायंटिफिक परचेस अँड एक्सप्लेन द परचेस प्रोसिजर इन डिटेल्स. टॉपिक नंबर 3 वर रिलेटेड हा 7 मार्कासाठीचा प्रश्न होता. ब्रॉड क्वेश्चन्स होता, म्हणजे तुम्हाला या पद्धतीने प्रश्नपत्रिका विचारलेली होती. मी पुन्हा सांगतो, प्रश्न क्रमांक 1ला 10 मार्क, प्रश्न क्रमांक 2ला 10 मार्क, प्रश्न क्रमांक 3ला 15 मार्क आणि प्रश्न क्रमांक 4ला 15 मार्क अशा पद्धतीने फॉर्मॅट विचारलेला होता. आत्ता पण येणाऱ्या एक्झाममध्ये अशाच पद्धतीचा फॉर्मॅट विचारले जाण्याची शक्यता आहे. फक्त शॉर्ट नोट्स आणि ब्रॉड क्वेश्चन्स कोणकोणते असू शकतात त्यावरती मी तुम्हाला एक टेंटेटिव्ह सांगू शकतो. बघा, कॉस्ट सेंटर, कॉस्ट युनिट यावरती पण शॉर्ट नोट्स कदाचित असू शकणार आहे. नंतर तुम्हाला लिमिटेशन्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग हा एक शॉर्ट नोट्सला प्रश्न असू शकतो. तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग, त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस हा एक ब्रॉड क्वेश्चनला प्रश्न असण्याची शक्यता आहे. टेंडर कोटेशन बाबतीतही शॉर्ट नोट्स आहे. टाईप्स ऑफ कॉस्ट हा जो काही चॅप्टर नंबर 2वर प्रश्न होता तो प्रश्न ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून तुम्ही या प्रश्नांकडे बघू शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला परचेस प्रोसिजर ही शॉर्ट नोट्ससाठी देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. EOQ वरती शॉर्ट नोट्स आहे. ABC ॲनालिसिसवरती पण शॉर्ट नोट्स विचारण्याची जास्त शक्यता आहे. आणखीन खूप सारे पॉईंट्स वगैरे आहे. आपण त्या वेळेस परीक्षेच्या अगोदर कसं डिस्कशन करता येईल किंवा आपल्या ग्रुपमध्ये कशा पद्धतीने माहिती देता येईल तो भाग आपण निश्चित बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का अद्याप आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.